महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। त्यामुळे पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप वसंतराव कंदे यांच्यासह गणातील अन्य उमेदवारांनी सामाजिक उत्तरदायित्व भावना वृद्धिंगत करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिंगत केली आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या तसेच पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यू झाल्यामुळे पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार रद्द करून आपल्या नेत्याला जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावागावात भावपूर्ण आदरांजली वाहून कृतज्ञता व्यक्त केली। एकच वादा अजितदादा अमर रहे या घोषणांनी संपूर्ण वातावरण भावपूर्ण झाले आहे। माझं लोणीकंद ग्रामस्थ मसोबावर त्या माणसाचं प्रेम होतं, मसोबावर श्रद्धा होती। आले की गावात ते हरं घालायचे। आज दादा या गावाचे शेतकरी आहेत, दादा सुमित्रा वहिनी अशा सर्व या माझ्या गावातील गोर गरीब सर्व अप्रापकड जातीच्या माणसांच्या वतीने भीमा आणि इंद्राणी काठार वसलेल्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने अखेरचा त्यांना दंडवत करतो आणि त्यांना नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। तुम्ही लोकांच्या कामावर भर द्या, लोकांची कामं तुम्ही करा। अशा व्यक्तिमत्वाला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर उद्याची निवडणूक जनतेने हातात घेतलेलीच आहे आणि ती श्रद्धांजली वाहण्यासाठी आपला सर्वांना एक व्हावं लागेल। सर्वांना एक करा, गाव एक करा, सर्वांनी एक राहा। कोणावर टीका टिप्पणी आता करायचं सोडून द्या, कोणाचा उल्लेख करू नका। अनेकांचे फोन आले की काल आपण दुःखात होतो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।